परेश रावलच्या चित्रपटावर बंदीची मागणी। चित्रपटामुळे धार्मिक तणाव वाढू शकतो, भाजप नेत्याचा गंभीर इशारा। ऐतिहासिक बाबींची विकृती। ताजमहालमधील 22 खोल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत। बॉलिवूडचे अभिनेते परेश रावल यांच्या द ताज स्टोरी चित्रपटाला विरोध होताना दिसतोय। चित्रपटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे। चित्रपटात ऐतिहासिक बाबींची मोडतोड करण्यात आल्याचा आरोप वकील शकील अब्बास यांनी केलाय। दुसऱ्या बाजूला आता भाजपामधीलच एका नेत्यानेही चित्रपटाला विरोध केला असून यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। अयोध्येतील भाजपा नेते आणि प्रवक्ते रजनीश सिंग यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि सेन्सॉर बोर्डाकडे लेखी तक्रार दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली। सदर चित्रपट त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या विषयावर आधारित असल्याचा दावा केला। रजनीश सिंग यांनी 2022 साली अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात याचिका दाखल करून ताजमहालमधील बंद असलेल्या 22 खोल्यांचे कुलूप उघडण्याची मागणी केली होती। ताजमहालाच्या जागी मूळ मंदिर होते असा दावा याचिकेत करण्यात आलाय। याचिकेत म्हटलंय की भारतीय पुरातत्व विभागाची एक समिती स्थापन करावी आणि 17व्या शतकातील ताजमहालाची तपासणी करण्यात यावी। मात्र उच्च न्यायालयाने मे 2022 साली सदर याचिका फेटाळून लावली होती। रजनीश सिंग यांनी केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की मी ताजमहालमधील 22 खोल्या उघडण्याची जनहित याचिका दाखल केली होती। माझा उद्देश इतकाच होता की यामध्ये पारदर्शकता असावी आणि ऐतिहासिक तथ्य काय आहेत ते सर्वांसमोर यावे। मला कळाले की द ताज स्टोरी चित्रपट माझ्या याचिकेवर बेतलेला आहे। चित्रपटाच्या पोस्टर, प्रचाराचे साहित्य आणि चित्रपटाच्या कथेमध्ये हा चित्रपट न्यायालयीन याचिकेवर बेतलेला असल्याचं म्हटलंय। चित्रपटाचा हा दावा दिशाभूल करणारा आहे, तसेच माझ्या बौद्धिक आणि कायदेशीर हक्कांचं उल्लंघन आहे। तसेच हे करण्यापूर्वी माझी परवानगी घेतली नाही असा आरोपही त्यांनी केलाय। रजनीश सिंग पुढे म्हणाले की अशा चित्रपटामुळे न्यायालयीन प्रक्रियेवर तर परिणाम होईलच, त्याशिवाय सामाजिक आणि धार्मिक तणावही निर्माण होऊ शकतो। त्यांनी सेन्सॉर प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देण्याची आणि द ताज स्टोरीच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी आणण्याची मागणी केली। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचे प्रमोशन आणि प्रदर्शनावर बंदी घालावी असेही भाजप नेत्यानं म्हटले। द ताज स्टोरी हा तुषार अमरीश गोयल लिखित आणि दिग्दर्शित कोर्टरूम ड्रामा आहे। यात परेश रावल, जाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत। एकीकडे द ताज स्टोरी चित्रपटातील विरोध आणि कायदेशीर वाद वाढत असताना दुसरीकडे या चित्रपटामुळे ऐतिहासिक सत्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक भावना या तिन्हींच्या सीमारेषा पुन्हा चर्चेत आल्या आहेत। न्यायालयीन निर्णय येईपर्यंत चित्रपटाचे भविष्य काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। पण प्रश्न एवढाच आहे, कलात्मक अभिव्यक्ती आणि ऐतिहासिक संवेदनशीलता यामधील संतुलन कुठे आणि कसे साधले जाणार? अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील। तोपर्यंत तुम्ही बघत राहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत राहा देशोन्नती। नमस्कार।